जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आष्टीत भीषण अपघात, हार्वेस्टर धडकेत एकाचा मृत्यू, अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। आष्टी तालुक्यातील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। हार्वेस्टरच्या धडकेमध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर या प्रकरणात हार्वेस्टर चालकावर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघोली येथील राजेश पंडुले वय वर्ष 27 आणि किसन नागले वय वर्ष 60 हे दोघे दुचाकीनं सिलेंडर घेऊन आष्टीकडे येत होते। दरम्यान पळसोडा परिसरामध्ये भगवती पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला हार्वेस्टरने जोरदार धडक दिली आहे। या अपघातामध्ये मागे बसलेले किसन नागले यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक राजेश पंडुले किरकोळ जखमी झालाय। अपघात हार्वेस्टरच्या धडकेत झाल्याचा दावा जखमी चालकाकडून करण्यात येत आहे। मात्र या घटनेला आणखी गंभीर वळण मिळाले, कारण तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आष्टी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। तर मृत्यूचे कारण वेगळे दाखवल्याचा सल्ला ठाणेदार यांनी देण्यात आल्याची चर्चा असून त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून अपघाताबाबत वेगळी माहिती समोर येत असल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे सत्य काय हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या सर्व प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित हार्वेस्टर चालक याच्यावर कारवाई होणार का आणि अपघाताची निपक्ष चौकशी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।